आज सकाळी 9 वाजता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील 6 नंबर वॉर्डच्या ज्या नर्सिंग ऑफिसर आहेत त्यांनी एका महिलेला मारहाण केली आहे। त्या संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे डीन यांना भेटण्यासाठी आलं होतं आणि त्यांनी या कारवाईसाठी निवेदन सुद्धा दिलेलं आहे। काय सांगाल सर, नेमका काय प्रकार घडला होता? अंबाजोगाई शहरामध्ये जे SRT मेडिकल कॉलेज आहे तो आशिया खंडातला सगळ्यात मोठा मेडिकल कॉलेज आहे अशी धारणा आहे लोकांमध्ये आणि 100% या ठिकाणी 99% डॉक्टर नर्स जे आहेत ते चांगले आहेत। पण आज अंबाजोगाई शहरामध्ये यास्मीन बिया खतीब नावाची रुग्णासोबत जे एक रिलेटिव्ह होत्या त्यांना वार्ड क्रमांक 6B मध्ये सानप नावाच्या सिस्टरांनी अक्षरशः मारहाण केलेली आहे आणि त्याला गंभीर मारहाण केलेली आहे। आणि त्याचा गुन्हा फक्त एवढा होता की ते त्यांना सांगत होते की बा बाळासोबत कुणीही नाही, मला बाळासोबत थांबू द्या कारण पेशंट थोडंसं जास्त इंजुरियस आहे। पण त्याच्यानंतर त्यांना राग आला आणि त्या मॅडमनी स्पष्टपणे असं सांगितलं, ज्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते तिथं गेले त्यावेळेस त्यांना सांगितलं बघा मला जॉबची गरज नाही, माझ्याकडे एवढा पैसा आहे की कुणालाही जॉब देऊ शकते मी, परंतु जर कुणी माझ्या विरोधात येईल तर त्या पद्धतीनेच मी मारहाण करणार असं पीडितेचं म्हणणं आहे। आणि त्या व्यक्तीनं अक्षरशः जे काही केलंय त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की अंबाजोगाईमधील जी स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः आता दादागिरी सुरू केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना रुग्णांना रुग्णाच्या नातेवाईकांना मारणे, त्यांच्यावरती शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे किंवा एखाद्या महिला कर्मचाऱ्यासोबत अर्वाच्य शिवीगाळ केली किंवा काहीतरी वाटेल अशा पद्धतीचं वागणं केलं म्हणून त्यांच्यावरती 354 सारखे गुन्हे दाखल करणे, ही सगळी पद्धत या दवाखान्यामध्ये सर्रास सुरू केलेली आहे। ज्यावेळेस आता एवढं सगळं प्रकार घडला असताना ज्यावेळेस डीन साहेबाला ज्यावेळेस ही गोष्ट विचारली गेली तर डीन साहेबांनी अक्षरशः वरिष्ठ जी पदाधिकारी आहेत तिथले आणि वरिष्ठ जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना त्यांनी कॉल केला। या दवाखान्याचा एवढा मोठा दुर्दैव आहे की डीनचा कॉल देखील इथले कर्मचारी HOD सुपरिटेंडेंट घेत नाहीत, मेट्रॉन त्यांनी देखील त्यांचा कॉल घेतलेला नाही। याच्यापेक्षा दुर्दैव काय होऊ शकतो? जर अशा पद्धतीची सिस्टम जर या हॉस्पिटलमध्ये जर लागू असेल तर मला एकच प्रश्न या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विचारायचा आहे, जनतेचा हा प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये जर डीनचा फोन जर अधिकारी उचलत नसतील तर सामान्य जनतेचं काय? आणि याच्यासाठी आमची विनंती आहे की यास्मीन बिया खतीब यांना जी मारहाण केलेले ज्या कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल। याची नोंद अधिष्ठाता आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी घ्यावी, पोलीस अधीक्षक साहेब यांनी देखील या गोष्टीचा तज्ज्ञान घ्यावा ही अशी आमची विनंती आहे। यासोबत आणखीन एक मागणी अशी असणारी की याची सखोल चौकशी होऊन अशा प्रकारचे जे डिप्रेसिव्ह कर्मचारी आहेत, जे डिप्रेस्ड आहेत, जे फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, असा सततचा बहाणा डीन साहेब देतात, अशा सगळ्याच कर्मचाऱ्यांना कुठंतरी त्यांना रिफ्रेश करण्यासाठी पाठवून द्या आणि ज्यांना खरी गरज आहे कामाची, ज्यांच्यामध्ये माणुसकी आहे, ज्यांना मदत करण्याची, ज्यांची खरीच मनापासून सेवा करण्याची इच्छा आहे ते कर्मचारी इथे ठेवावेत, अन्यथा मग जनता आपल्या हातात सगळं कारभार घेईल। आपल्यासोबत बहुजन विकास मोर्चाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष आहेत। काय सांगाल की वारंवार अशा घटना या हॉस्पिटलमध्ये घडतात, काय वाईट अनुभव तुम्हाला आलाय? या दवाखान्यामध्ये असं म्हणत नाही की सगळेच लोक वाईट आहेत, अवघ्या 1-2% लोकांमुळं दवाखान्याचं नाव खराब होत आहे। पूर्ण आशिया खंडामध्ये आपला ग्रामीण तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई हा दवाखाना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय हे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। इथं प्रत्येक खेड्यापाड्यावरून लोक येत असतात आणि आज सकाळी अशी भयंकर घटना घडली। खतीब नावाच्या दिदी आहेत, त्यांची ताईचं कालच डिलिव्हरी झालेली आहे, त्यांचं शिजर झालेलं आहे आणि ते थोडंसं तब्येत त्यांची जास्त असल्यामुळं बाळाला वरी खोटवर घेऊन बसता येत नव्हतं, त्यामुळे त्या ताई खाली घेऊन बसल्या होत्या। तर सानप नावाच्या सिस्टरनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, पण त्यांनी सांगितलं की बाबा बाळ बारका आहे, रडायला लागले आणि त्याच्या आईला हलता डुलता येत नाही, तर त्यांनी त्यांच्यासोबत आर्यच्या भाषेमध्ये बोलून त्यांना बाहेर हाकललं। मग बाहेर हाकलल्याच्या नंतर त्यांनी कमीत कमी 15 मिनिट त्या लेकराला मांडीवर घेऊन बसल्या आणि बाळ 1 दिवसाचं रडायला लागलं, त्याला भूक लागल्यामुळं त्या ताई त्या आईपाशी घेऊन गेले लेकरू की त्याला दूध पाजण्यासाठी। तर त्या नर्सेसनी सांगितलं की ह्याला जीव घाल, ह्याला भाकर खाऊ घाल। आता 1 दिवसाच्या लेकराला ह्यांच्या भाकर खाऊ घातली का? आणि ह्यांनी आतमध्ये म्हणलं ही काही लेकरू भाकर खाते का? तर ह्या एवढ्याच वाक्याचं ऐकून त्यांनी त्या ताईला एवढं मारलंय, खतीब ताई दिदीला, ते हातामध्ये लेकरू होतं त्यांच्या, लेकरू पडल म्हणून त्यांनी लेकरू धरलं, पण त्या सानप सिस्टरने त्या ताईला एवढं मारलं अक्षरशः आज त्यांना आम्ही इथं 35 मध्ये दाखवलेलं आहे। आणि वरून कार्यकर्त्यांनी विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगत आहेत की मी माझ्याकडे एवढी शेती आहे, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे, ज्याला सांगायचं त्याला सांगा। अरे तुमच्याकडे सगळं आहे तर तुम्ही इथं ड्युटी कशाला करायला लागलात? आज बघत आलोत
या दवाखान्यामध्ये काही थोड्याफार लोकांमुळे ह्या दवाखान्याचं नाव खराब होत आहे. आमचं मत एवढंच आहे की ज्या सिस्टर आहेत त्यांचं लवकरात लवकर निलंबित करण्यात यावं आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. आणि जो इथं साळुंके म्हणून जो MSFचा इन्चार्ज आहेत त्यांची अक्षरशः दादागिरी चालू आहे. एखादा कार्यकर्ता जर विचारायला आला एखादी घटना घडल्याच्या नंतर तर ते अक्षरशः त्यांना धमकी दिलेत. ह्यांना अधिकार दिलाय का कार्यकर्त्यांना अडवायचा? आमचं मत आहे जे साळुंके आहे त्याला पण लवकरात लवकर इथून त्याची पण बदली करण्यात यावी, अन्यथा त्याचंही निलंबित करण्यात यावं. आणि जे ते सांडत आहेत सिस्टर त्यांना लवकरात लवकर जर निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात नाही आली तर अंबेजोगाईमधील सर्व चळवळीच्या संघटना एकत्र येऊन निश्चितच आंदोलन करण्यात येईल. आपल्यासोबत अविनाश लोंढे, तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की हे अंबाजोगाई जे ग्रामीण रुग्णालय ते ग्रामीण भागात येतं म्हणून इथे पोस्टिंग घेताना डॉक्टर्स असतील, नर्स असतील, त्याच्याकडे कल कोणाचा जात नाही. मग जे काही लोक आजूबाजूचे येतात त्याचा गैरफायदा कुठेतरी हे लोक घेतात का? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही विराजजी, मी स्वतःच कॅम्पसमध्ये राहतो, इथं हॉस्पिटलमध्ये राहतो. याच्यापेक्षा एक मोठं दुर्दैव सांगतो की मी आलो होतो, त्याच्यानंतर रमेश सर भेटल्यास मी इथं आलो. हा प्रकार मला इथं कळाला. पण मी अशा प्रकारासाठी आलो होतो की एक काळुंके नावाचा एक कर्मचारी ज्यांनी पूर्ण आयुष्य इथं घातलं या हॉस्पिटलमध्ये, आता त्याचा मुलगा डीन सरांच्या इथं काम करतो, त्याला सुद्धा अरेरावी भाषेमध्ये इथं बोलण्यात आलं. त्याला मग तुला जायचं असेल तर मग तू एवढं VIP असशील तर प्रायव्हेटला जा. ज्यांनी इथं क्लास 4 म्हणून ड्युटी केली, पूर्ण आयुष्य काढलं, त्याचा मुलगा तिथं आयुष्य काढतो आणि त्याला जर प्रायव्हेटमध्ये जायचं असेल तर एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना इथे ड्युटीलाच देऊ नका. जे प्रायव्हेटचं बोलतात त्यांनी गव्हर्नमेंटला ड्युटी करू नये. तो कर्मचारी असून सुद्धा तुम्ही त्याला जर तसे बोलत असताल तर बाकीच्या कर्मचाऱ्याला तर मग काय करताल? खेडेगावातून लोकांना आले जे लोक येतात त्यांना मारहाण करतात आणि कुणाला सांगायला गेलं तर ते आम्ही मोठे घरचे आहेत म्हणून सांगतात. हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. असल्या लोकांनी प्रायव्हेटला जावं किंवा स्वतःची दवाखाने चालू करावे. पैशाचा माज त्यांनी स्वतःचा दवाखाना काढून करावा, सरकारी दवाखान्यात नाही करावा. एवढंच माझं म्हणणं. धन्यवाद. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोविंद मस्के आहेत. तुम्हाला माझा असा प्रश्न आहे की काल अभ्यागत मंडळाच्या निवडी झाल्या, त्याच्यामध्ये जी लोक कधी दवाखान्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत अशा लोकांच्या निवडी झाल्या, तुम्ही याकडे कसं पाहताय? काल ज्या SRTR हॉस्पिटलच्या अभ्यागत मंडळावरच्या ज्या काही निवडी झाल्या आहेत, या निवडी फक्त जे स्थानिक पक्ष जे सत्तेमध्ये आहेत या सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांचे काही प्रस्थापित या ठिकाणचे पुढारी आहेत, केवळ टक्केवारीची भागीदारी आहेत की ज्यांना या ठिकाणी काम करत असताना आलेले काही विकासाची कामं असतात हॉस्पिटलच्या माध्यमातून टक्केवारीला अडचण करत नाहीत, समान वाटे घेतात, अशाच लोकांच्या या ठिकाणी निवडी झालेल्या आहेत. धन्यवाद. या ठिकाणच्या दुसऱ्या निवडीमध्ये असे काही पत्रकार आहेत किंवा असे काही कार्यकर्ते आहेत की नुकत्याच त्यांचे त्या सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश झालेत आणि त्यांना नियुक्ती दिलेत आणि पत्रकार कुठले आहेत, कुठेच त्यांचं पत्रकाराचं काही नाव नाही आहे. बीडचे आहेत ते, बीडचे प्रॉपरचे नाही. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आताचा विषय जो आहे, बिविंगमधल्या ज्या खतीबताईंना जे काही त्या सानप सिस्टरना मारहाण केलेली आहे त्यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करण्यात यावं. काय त्यांच्यावरती आम्ही अधिकृत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहेत, त्या ठिकाणी आम्ही FIR वगैरे फाडायला लावणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणचे जे काही साळुंके जे इन्चार्ज आहेत ते पोलिसांच्या वरच्या त्यांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत. या ठिकाणच्या तांदळे नावाच्या ब्रदरची गाडीचे 4 टायर फोडण्यात आलेत. जर हे या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत आणि त्यांना शासनानं सुरक्षा रक्षकाचं जर टेंडर दिलं असेल, हे काही SP पेक्षा यांचं मोठं पद झालेलं नाही. जर एखाद्या ब्रदरचे स्थानिकच्या कर्मचाऱ्यांचे जर हे टायर फोडत असतील आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई शेख असतील, यांना जर या ठिकाणी तू आतमध्ये आलास तर तुझ्यावरती गुन्हे नोंद करू, तुला मारहाण करू, तू आवारात यायची नाही अशा जर धमक्या देत असतील तर आमचं या ठिकाणी माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांना अशी विनंती आहे की या MSFचं टेंडर काढून घेण्यात यावं. त्यांना अशा घटना घडल्यानंतर आपण सर्व पक्षीय म्हणून एकत्र येतात, परंतु नंतर या गोष्टींचं काहीही होत नाही. म्हणजे याचा पाठपुरावा करण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय का? आज रोजी या ठिकाणी ही जी घटना घडलेली आहे, निंदनीय घटना, या घटनेसंदर्भात आम्ही सर्व पक्षी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आणि या ठिकाणी निवेदन देऊन याचा पूर्ण पाठपुरावा घेऊन जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. याचा कुठलाही या प्रकरणाला थांबा मिळणार नाही. 100% याच्यावरती कारवाई होईपर्यंत आम्ही सर्वजण सोबत राहू. धन्यवाद.